कर्नाटकातील विजयपुरा येथे धक्कादायक प्रकार घडला आहे। येथे प्रेयसीच्या घरी भेटायला गेलेल्या प्रियकराचा आगीमध्ये होरपडल्याने मृत्यू झालाय। राहुल बिरादार असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या घटनेत प्रेयसीचे काका, काकू आणि नोकर असे 3 जण गंभीर जखमी झालेत। ही घटना 26 मे 2024 ची आहे। तर आगीमध्ये भाजलेल्या राहुलचा 9 जून 2024 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा ही घटना चर्चेत आली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। मुड्डेबिहाळ येथे राहणाऱ्या राहुल बिरादार आणि ऐश्वर्या मदारी यांचे गेल्या 5 वर्षांपासून प्रेम संबंध होते। दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं, पण दोघांच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं। जेव्हा ऐश्वर्याच्या कुटुंबियांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी तिला राहुल सोबतचे संबंध तोडण्यास सांगितलं। तसेच ऐश्वर्याचं लग्न दुसऱ्या तरुणाशी करण्याचा निर्णय घेतला। कुटुंबासाठी ऐश्वर्याने राहुलशी ब्रेकअप केलं, पण राहुलला ते मान्य नव्हतं। त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याच्याशी पूर्णपणे नातं तोडलं। राहुलला हे सहन झालं नाही, तो तिला भेटण्याचा प्रयत्न करू लागला। राहुल सातत्याने ऐश्वर्याला भेटायचा प्रयत्न करीत होता, त्यामुळे तिच्या आईवडिलांनी राहुलच्या आईवडिलांना त्याची समजूत काढण्यास सांगितलं। त्यांनी ऐश्वर्याचं लग्न इतरत्र ठरवलं आहे असेही सांगितलं। पण 26 मे 2024 रोजी ऐश्वर्याच्या कुटुंबियांना राहुल तिच्या घराबाहेर फिरताना दिसला, त्यामुळे त्यांनी विचारलं की तू इथे का आलास। त्यानंतर राहुलचा त्यांच्याशी वाद झाला। राहुल म्हणाला की मी गेल्या 5 वर्षात ऐश्वर्यावर खूप पैसे खर्च केले आहेत, आता ती मला सोडून कशी जाऊ शकते। तेव्हा ऐश्वर्याच्या घरच्यांनी राहुलला कसेबसे तिथून हकलून दिले। त्यानंतर ऐश्वर्याने राहुलला घरी बोलावलं। राहुल तिथे गेल्यावर घरात आरडाओरडा सुरू झाला। आवाज ऐकून शेजारी तिथे पोहोचले असता त्यांना आगीत राहुल आणि इतर 3 असे एकूण 4 जण जखमी अवस्थेत पडलेले दिसले। या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र राहुलची प्रकृती गंभीर असल्याने त्याला 28 मे 2024 ला बेंगळुरूच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तेथे उपचारादरम्यान 9 जून 2024 ला त्याचा मृत्यू झाला। घटनेत जखमी झालेल्या ऐश्वर्याचे काका, काकू यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर घटनेमध्ये जखमी झालेल्या नोकराला उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय।